हमारा यूट्यूबर है अशोक साहेबराव धोत्रे हजरे, सोडकर हजरे, दादू भीमराव सोडकर हजरे. 8 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय शिक्षण विस्तार दिन म्हणून साजरा केला जाईल आणि तेव्हापासून हा दिवस 8 सप्टेंबर प्रत्येक वर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. तर या शिक्षण दिनाचं वैशिष्ट्य काय? याचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक व्यक्तीला, जमातीला, जातीला, समाजाला शिक्षित करणे. आता हे 1966 मध्ये युनोने हा निर्णय घेतला, पण त्यापूर्वी आपल्या देशामध्ये परिस्थिती काय होती? तुम्हाला सर्वांना माहीत आहे की 15 ऑगस्ट 1947ला या देशाला स्वातंत्र्य मिळालं. हा देश स्वतंत्र झाला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली घटना समितीने 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अथक मेहनत घेऊन या भारतीय संविधान या देशाला दिलं आणि 26 नोव्हेंबर 1949ला ते संविधान स्वीकारलं गेलं आणि 26 जानेवारी 1950ला संविधानाची अंमलबजावणी झाली आणि त्या दिवसापासून आपला देश प्रजासत्ताक भारत झाला. आणि या प्रजासत्ताक भारताचा कारभार ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाच्या कलम 21 प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे जीविताचं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण. तुम्हाला माहीत आहे की भारतीय संविधानाचं प्रकरण 3 आहे. प्रकरण 3 मध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला जीवन जगण्यासाठी मूलभूत अधिकार आहे आणि हे मूलभूत अधिकार शासनाच्या विरुद्ध उपलब्ध आहे. म्हणजे ऑल सिटिझन्स ऑफ द कंट्री आर हॅव्हिंग फंडामेंटल राईट्स अगेन्स्ट द स्टेट. राज्याच्या विरुद्ध ही मूलभूत अधिकार आहे. म्हणजे तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन राज्याला सुद्धा करता येणार नाही, सरकारला सुद्धा करता येणार नाही. मग ते राज्य सरकार असू द्यात की केंद्र सरकार असू द्यात. उलट तुमच्या अधिकारांचं संरक्षण करणं, तुमच्या अधिकारांची जपणूक करणं, तुमच्या अधिकारांची अंमलबजावणी करणं हे त्यांचं कायदेशीर विधिवत कर्तव्य आहे. त्यांनी ते कर्तव्य पार पाडण्याचे संविधानाला अभिप्रेत आहे. शिक्षण म्हणजे आपण शाळेमध्ये जाऊन जे 4 भिंती शिकतो ते शिक्षण नाही. शिक्षण हे सर्वांगीण शिक्षण मिळालं पाहिजे. कारण आपल्या भारतीय संविधानाला व्यक्तीचा जीवन जगण्याचा जो अधिकार आहे, हा जीवन जगण्याचा अधिकार म्हणजे कुत्र्या मांजरासारखं जीवन जगण्याचा अधिकार नाही, तर प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं सन्मानानं जगता आलं पाहिजे अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे. आणि ही परिस्थिती निर्माण करण्याचं कर्तव्य राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं आहे. आणि ते जर करत नसतील तर ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर पडतायत असा याचा सरळ सरळ अर्थ होतो. शिक्षणाने काय होतं? शिक्षणाने माणूस विवेकी होतो. शिक्षणाने माणूस पौष्कृत होतो. शिक्षण घेतल्याने नव समाज निर्माण होतो. शिक्षण घेतल्याने नव चैतन्य निर्माण होते आणि या नव समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य, समता,